भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत वेळे अंतर्गत मौजे वेळे तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथे दिनांक 27 जून 2025 रोजी जेट्टी व सुशोभीकरणाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहामध्ये खासदार बाळामामा म्हात्रे यांच्या शुभहस्ते संपन्न आणि या शुभप्रसंगी विद्यमान सरपंच सौ ताराबाई मुकादम, विद्यमान उपसरपंच गोरख थळे, सदस्य राजन थळे, सौ पूजा माळी, सौ पल्लवी जितेंद्र माळी, विलास पाटील, उज्ज्वला माळी, हरेश भोईर, सौ प्रीती पाटील, भावेश थळे, सौ तृप्ती नागेश पाटील, ग्रामसेवक SR विरकर, वरिष्ठ लिपिक म्हणून दिनेश भोईर, अशोक पाटील समेत गावातील ग्रामस्थ, युवा तरुण या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी उपस्थित होते. त्यासोबतच आलेल्या सर्व मान्यवरांचे ग्रामपंचायत वेळेच्या वतीने सहर्ष स्वागत करण्यात आले व मनापासून आभार देखील व्यक्त करण्यात आले. विशेष म्हणजे आमदार शांताराम मोरे, विश्वासजी थळे, देवानंदजी थळे यांच्या सातत्याने पाठपुराव्यामुळे, सहकार्याने व बाळामामा म्हात्रे यांच्या विशेष उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा यशस्वीरित्या संपन्न झाला. त्यासोबतच खासदार बाळामामा म्हात्रे यांनी ग्रामपंचायत वेळेच्या या कार्याला पाहून त्यांचे भरभरून कौतुक देखील केले आहे व यापुढे देखील त्यांना जे काही सहकार्य लागेल त्या सहकार्यासाठी मी नेहमी तत्पर राहीन अशी ग्वाही देखील आपल्या मनोगतातून व्यक्त केली आहे. तर चला पाहूया ग्रामपंचायत वेळे अंतर्गत रेती बंदर वेळे जेट्टी व सुशोभीकरणाचा भव्य उद्घाटन सोहळा बाळामामा म्हात्रे यांच्या शुभहस्ते कशा प्रकारे पार पाडला गेला थोडक्यात पाहूया. आज या ठिकाणी मेरिडियन बोर्डाच्या वतीनं वेळेगावच्या हद्दीत जेट्टीचं उद्घाटन झालेलं आहे. आमदार शांतारामजी मोरे साहेब यांनी पत्र दिलं होतं आणि त्या पत्राचा सतत पाठपुरावा मी करून मंजुरी करून घेतला आणि त्यासाठी विश्वासजी थळे साहेब असतील, आमचे देवानंदजी थळे असतील, आमची पूर्ण ग्रामपंचायत सरपंच ताई असतील, सगळे आमचे ग्रामपंचायत सदस्य असतील, या सगळ्यांनी मेहनत करून पाठपुरावा करून आज या ठिकाणी जेटीचं काम झालेलं आहे. आणि ग्रामस्थांच्या मागणीनुसार जसं आता सरपंच ताई किंवा आमचे गोरखजी थळे साहेब बोलले की इथं एक जी आता वॉटर बस सेवा चालू होणार आहे तिचा स्टॉप देखील इथं असावा, तर त्याच्यासाठी देखील आम्ही सगळे प्रयत्नशील आहोत. आणि
मला कल्पना आहे माझ्या निवडणुकीत या सगळ्यांचं खूप मोलाचं सहकार्य होतं, कारण ह्या गावातून मी लीडला होतो आणि त्याच्यामुळे साहजिकच आहे माझी देखील या गावाप्रती एक बांधिलकी आहे आणि म्हणूनच पुढं त्या बस सेवेचा स्टॉप व्हावा, वॉटर बस सेवेचा, म्हणून देखील आम्ही सगळे एकत्र मिळून प्रयत्न करणार आहे आणि याचं सगळं श्रेय हे सगळ्यांचंच आहे. हे माझं नाही, सगळ्यांचंच श्रेय आहे आणि आज इथे जेटीचं उद्घाटन झाल्याचं मी जाहीर करतो. धन्यवाद.